नमस्कार, मी डॉक्टर शंतनू आहिरे, स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट. आज आपला टॉपिक आहे गुडघे दुखी. मोस्टली 40 वयानंतर किंवा 35 वयानंतर हळूहळू गुडघेदुखी ही चालू होते. बऱ्याच लोकांना गुडघेदुखी ही बैठे कामामुळे चालू होते किंवा 40 वयानंतर जसं जसं वय वाढतं तसं आपल्या गुडघ्यांची ताकद कमी होत जाते आणि त्रास हा वाढत जातो. तर याला कारण काय आहे की आपल्याला 40 वयानंतरच का गुडघे दुखतात किंवा हे गुडघेदुखी आपण थांबवायची कशी? हे बघा मित्रांनो, गुडघेदुखी होणं किंवा गुडघ्यामध्ये काही त्रास होणं हे वेगवेगळ्या गोष्टींमुळे होऊ शकतं. काही लागल्यामुळे होऊ शकतं, बऱ्याचदा गुडघ्याची ताकद कमी झाल्यामुळे होऊ शकतं. पण 40 वयानंतर हे का स्टार्ट होतं? कारण हळूहळू गुडघ्यांचा जो व्यायाम आहे, आपण जेव्हा यंग असतो, आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आपले बऱ्यापैकी व्यायाम होत असतात. आपले पायाचे जे स्नायू आहेत ते मजबूत होत असतात, कोणत्या ना कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये मजबूत होत असतात. पण जसं जसं आपलं वय वाढतं तसं आपण एखाद्या कामात गुंतवत जातो आणि आपल्या पायाचे स्नायू हे कमजोर होत जातात. आता ह्या ठिकाणी आपण बघू शकतात की 40 वयानंतर जे लोक व्यायाम करतात त्यांचा गुडघा हा असा दिसतो आणि जे लोक व्यायाम करत नाही त्यांचा गुडघा असा दिसतो. आपल्याला बऱ्याचदा ऐकण्यात येतं की गुडघ्यामधला स्पेस कमी झाला आहे, गुडघ्यामधलं अंतर कमी झालेलं आहे. तर ते नेमकं काय? हे बघा, ह्या दोन हाडांमधला अंतर इथं जास्त दिसतंय आणि ह्या दोन हाडांमधलं अंतर इथं कमी दिसतंय. हे पूर्णपणे डिपेंड असतं तुमच्या पायाच्या स्ट्रेंथवर, म्हणजे पायाच्या ताकदीवर. जर तुमच्या पायाची ताकद चांगली तर त्या गुडघ्यामधला जो स्पेस आहे तो मेंटेन राहील किंवा चांगला राहील आणि त्यामुळे तुमचे हाडं घसणे किंवा त्याचे झीज होणे ह्या गोष्टी होणार नाही. जर तो स्पेस कमी राहील तर हळूहळू त्या हाडांमध्ये झीज होणे, घसणे, संधिवातासारखे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात. तर यासाठी उपाय काय? फिजिओथेरपीमध्ये यासाठी उपाय एक्सरसाइज आहे. आणि त्या एक्सरसाइज का कराव्या? कारण हा गुडघ्यामधला स्पेस यंग लोकांमध्ये किंवा तरुण लोकांमध्ये मेंटेन का असतो? कारण त्यांच्या गुडघ्याच्या आजूबाजूचे जे स्नायू असतात ते मजबूत असतात आणि ते स्नायू मजबूत असले की हा स्पेस जो आहे, हा गुडघ्यामधलं जे अंतर आहे ते मेंटेन राहतं किंवा ते बनून राहतं तसंच. पण जिथं 40 वयानंतर व्यायाम कमी होतात, त्यांचं ऍक्टिव्हिटी कमी होते, तर स्ट्रेंथ कमी झाल्यामुळे हळूहळू हा स्पेस कमी होत जातो आणि गुडघ्यामध्ये झीज होणं सुरू होतं. तर आज आपण असे व्यायाम शिकणार आहे ज्याच्यामुळे आपले गुडघे मजबूत होतील. आपण पूर्णपणे लक्ष देणार आहे की जे स्नायू गुडघ्याला मजबूत होण्यासाठी, गुडघ्यामधला स्पेस वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात, अशा आपल्या पायाच्या स्नायूंना आपण स्ट्रॉंग करण्यासाठी व्यायाम शिकणार आहे. लक्षात घ्या, गुडघेदुखी झाल्यावर आधी चेक करणं पण गरजेचं असतं की तुम्हाला गुडघेदुखी कशामुळे होते. मी ज्या गुडघेदुखीची गोष्ट करतोय ती गुडघेदुखी म्हणजे वयोमानानुसार होणारी गुडघेदुखी. तर त्यासाठी मी काही सिंपल व्यायाम तुम्हाला आज सांगणार आहे आणि ते व्यायाम नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरतील, मला असं वाटतं. जर व्यायामाच्या अभावामुळे आपल्याला गुडघे दुखताय तर व्यायाम केल्यावर गुडघे दुखणं हे कमी नक्कीच होणार आहे. पण त्याला थोडा वेळ द्यावा लागेल, त्याला थोड्या एक्सरसाइज कराव्या लागतील, लॉंग टर्म साठी कराव्या लागतील. तर पहिली आपण एक्सरसाइज शिकणार आहोत स्ट्रेट लेग रेस. स्ट्रेट लेग रेस मध्ये एक पाय आपण वाकून घेणार आणि ज्या पायाचा व्यायाम करायचा आहे तो पाय स्ट्रेट आपल्याला उचलायचा आहे या गुडघ्यापर्यंत. 1 2 3 4 करत राहा, 5. आता ह्या व्यायामामध्ये गुडघ्याच्या समोरच्या साईडचे जे स्नायू आहेत त्यांचा हा व्यायाम होत असतो. ओके, ठीक आहे. त्यानंतर दुसरा व्यायाम आपण शिकणार आहे साईड लेग रेस. त्यासाठी आपल्याला एका कानेवर व्हावं लागेल, एका अंगावर व्हावं लागेल. ठीक आहे, त्या पायाचा दाखव तिकडनं. पूर्णपणे एका साईडला होऊन आपण
गुडघ्याच्या बाजूच्या ह्या स्नायूंवर लक्ष देणार आहे. ह्या स्नायूंना मजबूत होण्यासाठी हा व्यायाम आहे. हे बघा, हा गुडघा आहे. आपल्याला गुडघ्याच्या आजूबाजूच्या सर्व स्नायू मजबूत करायचे, जेणेकरून गुडघ्यामधला हा स्पेस आहे हा मेंटेन राहील किंवा तुमची गुडघेदुखी ही कमी होईल. तर आता ह्या एक्सरसाइज मध्ये आपण काय करणार आहे, साईड लेग रेज करणार आहे, म्हणजे साईडने आपण पाय उचलणार आहे. 1 2 3 4 5. एक्सरसाइज करताना लक्षात ठेवायचं, हा पाय असा रोटेट नाही होऊ द्यायचा आहे. हे कंबर पूर्णपणे एका साईडला पाहिजे. ही जी बाजू आहे ही वरच्या साईडला पाहिजे. पाय पुढे नाही यायला पाहिजे जास्त. पाय हा दुसऱ्या पायाच्या लाईन मध्येच पाहिजे. आपण पूर्णपणे एका कानीवर पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा व्यायाम, पोटावर झोप. उशी कमरेखाली घे. तिसऱ्या व्यायामामध्ये आपण आपल्या थाईसच्या म्हणजे आपल्या जांघेच्या मागच्या साईडवर लक्ष देणार आहे. मागच्या मसलला स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी उशी कमरेखाली आपण ठेवणार, जेणेकरून आपल्याला थोडी रेंज भेटेल आणि पाय स्ट्रेट वर उचलायचा आहे. व्हेरी गुड. गुडघ्यातून सरळ ठेवणं गरजेचं आहे. 2 3 4 5. ठीक आहे. सरळून जा परत. आता ज्या लोकांना हे व्यायाम करणं थोडंसं सोपं जात आहे, सोपं वाटतंय, आपण तर त्या लोकांसाठी एक उपाय आहे की ह्या व्यायामामध्ये आपण अर्धा किलोचं वेट जे आहे ते ऍड करू शकतो. म्हणजे आपण काय करणार, त्या पायाला अर्धा किलोचं वजन जे भेटतं मार्केटमध्ये, पायाला बांधायचं, अँकल वेट त्याला म्हणतो आपण, ते लावायचं आहे आणि ते लावून पाय उचलायचा आहे. तिकडचा पाय फोल्ड, स्ट्रेट. 1 2 3 4 5. तसंच एका साईडला होऊन सरळ पूर्णपणे. 1 2 3 4 5. तसंच पोटावर झोपून कंटिन्यू 5 वेळा. एक लक्षात घ्या, जर तुमचा गुडघा दुखत असेल तर त्यावर वजन टाकून व्यायाम करणं हे चुकीचं ठरेल. म्हणून आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गुडघ्यावर वजन पडेल, ताण पडेल अशी काही गोष्ट करत नाही. आपण फ्रीली गुडघ्याचे व्यायाम करतोय, हवेत पाय हलवतोय आणि आपला व्यायाम पण होतोय, गुडघ्याला काही इजा पण होत नाही. ठीक, उठून बस. त्यानंतर हे 3 व्यायाम झाल्यानंतर आपल्याला व्यायाम बसून करायचे आहे. या साईडला बस. ठीक आहे. आपण उंच जागेवर बसू शकतो आणि उंच जागेवर बसल्यावर आपल्याला सिंपली गुडघ्यातून पाय सरळ करायचा आहे. व्हेरी गुड. 1 2 3 4 5. हा झाला चौथा व्यायाम. यानंतर ह्याच व्यायामामध्ये व्हेरिएशन असं आहे की पाय आपल्याला स्ट्रेट ठेवायचा आहे. 10 पर्यंत मोजायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खाली असं आपल्याला 10 वेळा करायचं आहे. आता हे जे मी व्यायाम सांगितले हे सगळ्यात बेसिक व्यायाम मी सांगितलेले आहे. ज्यांचा गुडघा दुखतोय आणि ज्यांना उभं राहिल्यावर त्रास होतोय अशा लोकांनी हे व्यायाम जर केले त्यांना नक्कीच फायदा होईल. आता ह्या व्यायामामध्ये प्रत्येक एक्सरसाइजचा रूल असा आहे की जर तुम्हाला एखादा व्यायाम करताना तो खूप सोपा जातोय तर तिथं तुम्ही वेट ऍड करायला पाहिजे. या प्रकारे तुम्ही वेट ऍड करायला पाहिजे. जर समजा आता तुम्हाला एखादी एक्सरसाइजचे 15 रिपिटेशन करताना जर
तुम्हाला ती इझी वाटते तर तुम्ही अर्धा किलोचं वेट वाढवून 1 किलो पर्यंत करू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही निदान 15-15 रिपिटेशन प्रत्येक एक्सरसाइजचे करा आणि त्याचे 2 सेट करा. सगळे एक्सरसाइज एकदा करून घ्या आणि त्यानंतर दुसरा सेट परत पहिल्यापासून चालू करा. 15-15चे 2 सेट जेव्हा तुम्हाला सोपे जायला लागतील त्यानंतरच तुम्ही पायाचे जे वेट आहे ते वाढवा. आणि सुरुवातीला तर वेट लावण्याची गरज नाही. सुरुवातीला तुम्हाला असंच पायांवर ताण येणार आहे आणि तुमची एक्सरसाइज तुमची थोडी स्ट्रेंथ वाढली त्यानंतर तुम्ही पायाचे वेट जे आहे ते वाढवू शकता. तर असे हे 4 ते 5 बेसिक व्यायाम आहेत जे गुडघेदुखीसाठी चांगले राहतील. याने गुडघे मजबूत राहतील, याने गुडघ्यावर कुठेही वजन पडणार नाही आणि गुडघे मजबूत होतील. गुडघ्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहे ते पण मजबूत होतील. मला असं वाटतं की तुम्हाला आता सर्व व्यायाम कळाले असतील आणि माझ्या फिजिओथेरपी म्हणजे काय या व्हिडिओला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला. असाच यापुढे पण माझ्या व्हिडिओजला आपण रिस्पॉन्स देत राहावा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, शेअर करावं. तुमच्या आजूबाजूचे काही लोक असतील ज्यांना फिजिओथेरपीबद्दल माहितीची गरज असेल अशा लोकांना आपण चॅनल शेअर करावा ही विनंती. धन्यवाद.